महाराष्ट्रीयन जेवण म्हटलं तर आपल्याला व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणी बनवायची असेल तर आपण सगळ्या भाज्यांचा वापर करतो. पण आज आपण 1-2 भाज्यांचा वापर करणार आहोत आणि त्याच्याबरोबर ज्या छोट्याशा सोयाबीनच्या ज्या वडी असतात, त्या साध्या दुकानातही मिळतात. त्याचा वापर करून आपण प्रोटीनयुक्त सोया व्हेज बिर्याणी बनवतो. त्यासाठी एका वाटीमध्ये गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 कप सोयाच्या ज्या वडी असतात त्या 20 मिनिटं त्या गरम पाण्यामध्ये ठेवून द्यायचा, जेणेकरून ते चांगले फुगतील. आणि नंतर त्यामधील पाणी असतं त्यामध्ये ते हाताने दाबून त्यातील पाणी काढून टाकायचं. चमचाभर तेल घ्यायचं, त्यामध्ये 2 ज्या भाज्या घेतल्यात गाजर आणि सिमला मिरची, ह्या तेलावरती थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर ज्या आपण सोयावडी पाणी वेगळी करून दाबून असं वेगळे केलेले आहेत त्या सोयावडीमध्ये ह्या भाज्या मिक्स करायच्या. त्यामध्ये पाव चमचा दही घालायचं, बिर्याणी मसाला, हळद पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्ट 1 चमचा आणि हे सगळं मिक्स करायचं आणि हे सगळं मिश्रण मॅरिनेट करून साईडला थोडा वेळ ठेवून द्यायचं. भाताचं प्रमाण कमी आहे त्यामुळे 1 ग्लासच मी पाणी इथे गरम करते आणि त्यानंतर त्यामध्ये ह्या पाण्यामध्ये तूप घालायचं, जिरं, लिंबाचं फोड 1, लवंग 2, कोथिंबीर आणि तेजपत्ता हे सगळं थोडं उकळून घ्यायचं. त्यानंतर जे 15 मिनिटं आपण भिजत घातलेले तांदूळ आहेत बासमती ते त्यामध्ये टाकायचं आणि मीठ टाकून हा भात शिजवून घ्यायचा. भात आपला इथे शिजलाय. आता नेक्स्ट फोडणी आपण करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी तेल घेतलंय, त्याच्यामध्ये 2-3 वेलच्या टाकलेत, कांदा घालायचा आणि थोडं तेलामध्ये फ्राय करायचा. त्यानंतर जे आपण मॅरिनेट करून सोयावडीचा जो मसाला ठेवलेला आहे ते घालायचं सगळं. थोडं पाणी घालायचं सोयावडी शिजण्यापुरतं आणि हे मीठ घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं. तर सोयावडी हे शिजलेत. समजा भाताचं प्रमाण जास्त असेल तर सोयावडीतला हा जो मसाला आहे तो थोडा वेगळा काढायचा. मी वेगळा नाही काढत आहे कारण की माझं भाताचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे एकाच लेअरमध्ये ही बिर्याणी बनवते. बिर्याणी म्हटलं तर 2-3 लेअरमध्ये बनते, पण भाताचं कमी प्रमाण असल्यामुळे मी एका लेअरमध्ये ही सोया बिर्याणी बनवलेली आहे.